चिंकीची नवी हिल्स. गट्टू चिंकीने आपल्या क्लासच्या फ्रेंड्ससाठी गार्डनमध्ये एक गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळी मुलं आली होती आणि सोबत खेळत होती. पण तेवढ्यात तिथे चिंकीची मैत्रीण श्रेया येते. जशी श्रेया येते तसे सगळेजण तिला पाहू लागतात, कारण श्रेयाने हिल्स घातल्या होत्या. वाव श्रेया, तू आमच्यापेक्षा आज जरा जास्तच उंच दिसतीयस. हो गट्टू, कारण आज मी हे हिल्स घातलेले आहेत. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेत. बाकी मुलांसोबतच चिंकी सुद्धा श्रेयाच्या हिल्सकडे नीट पाहत होती. ती श्रेयाला म्हणते, वाव श्रेया, हे हिल्स तर तुला खूपच मस्त दिसतात. हिल्स मध्ये चालणं सोपं असतं का? नाही चिंकी, हे काय लहान मुलांसाठी नसतं. पण मला तर हिल्स मध्ये चालायची सवय आहे ना, म्हणून मी ह्यामध्ये आरामात चालू शकते. ओ अच्छा, असं आहे का? हो, अजून काय चिंकी? बरं, आता मी निघते. मला आईसोबत पार्टीला जायचंय ह्या हिल्स घालून. एवढं बोलून श्रेया तिथून निघून जाते आणि चिंकी तिला फक्त पाहत राहते. इकडे जेव्हा गट्टू पाहतो की चिंकी स्वतःत मग्न झालीये आणि श्रेयाला जाताना नीट पाहत होती, तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं चिंकी, काय झालं? तू इथे का उभी आहेस आणि काय बघतीयस? चल ना, आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं. मी घरी जातीये. अगं पण चिंकी, थांब ना. चिंकी गट्टूचं काहीही न ऐकता सरळ घरी येते आणि लवकर आईच्या रूममध्ये जाते. आईच्या रूममध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशासमोर जाऊन चिंकी उभी राहते. जर मी हिल्स घातले तर मी इतकी उंच होईन. हो, इतकी उंच. चिंकी आपले पाय वर करते आणि आपल्या टोजवर चालण्याचा प्रयत्न करते, जसे काही तिने हिल्स घातले आहेत. तेवढ्यात आई रूम मध्ये येते आणि ती चिंकीला असं करताना पाहते. अगं चिंकी बाळा, हे तू काय करतेयस? आई, आई, अगं मला हिल्स हव्या आहेत. काय हिल्स? हो आई, आज जेव्हा श्रेया गार्डन मध्ये आली होती तेव्हा तिने खूप छान हिल्स घातले होते आणि त्यावर ती खूप छान दिसत होती. मलाही तसेच हिल्स हवेत. अगं पण बाळा, हिल्स मध्ये चालणं सोपं नसतं. तू पडूही शकते आणि जर तू पडलीस तर तुला लागेल ना. नाही आई, मी हिल्स मध्ये चालण्याची खूप प्रॅक्टिस करेन, म्हणजे मी पडणार नाही. पण प्लीज 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 मला हिल्स घे ना. जेव्हा आई पाहते की चिंकीने हट्टच धरला आहे आणि हिल्स शिवाय ती मानणार नाही, तेव्हा ती तिला म्हणते, बरं चल, ठीक आहे. चल आपण बाजारात जाऊ. तसंही बाजारात माझं काम आहेच, मग सोबतच तुला हिल्सही घेऊ. काय? खरंच? ये, थँक्यू आई. आई चिंकीला घेऊन एका स्टोअर मध्ये जाते, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स, शूज आणि हिल्स ठेवलेल्या होत्या. चिंकी आपल्यासाठी हिल्स पाहू लागते. वाव आई, इथे तर हिल्स मध्ये किती व्हरायटीज आहेत. मला तर हे सगळे खूप जास्त आवडतात. हो चिंकी बाळा, बरं चल लवकर आता तुझ्यासाठी हिल्स निवड. तू त्यामध्ये नीट प्रॅक्टिस कर. मग जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप हिल्स घेईल. ओके आई, मग तर मला खूपच मजा येईल. चिंकी दुकानात ठेवलेल्या सगळ्या हिल्स नीट पाहू लागते. तेवढ्यात तिला एक हिल खूप जास्त आवडते. आई, मला ही हिल्स घ्यायची आहे. ही लाल, बघ ना किती मस्त आहे. हो, सुंदर तर आहेच, पण चिंकी बाळा, ही पॉइंटेड हिल आहे. ह्यामध्ये चालणं सोपं नसतं आणि जर तू ह्या घातल्यास तर तुझे पायही दुखतील. पण चिंकी त्याच हिल्स घेण्यासाठी खूप हट्ट करू लागते आणि शेवटी आईला त्या चिंकीला हिल्स द्याव्याच लागतात. जशी चिंकी त्या हिल्स घेऊन घरी येते, ती तेव्हा त्या घालून पाहते आणि चालण्याचा प्रयत्न करते. वाव चिंकी, मला तर वाटतंय की तू लवकरच हिल्स मध्ये चालायला शिकशील. हो गट्टू, बघ मी किती मस्त चालतीये. आई तर उगाच टेन्शन घेत होती. पण तेवढ्यात अचानक चिंकीचा पाय मुरगळतो आणि ती पडते. अगं चिंकी, सांभाळून. मला तर लागलं. आवाज ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि चिंकीला म्हणते, चिंकी, मी म्हंटल होतं ना तुला, तू पडशील म्हणून. आता हे हिल्स काढून ठेव, नाहीतर लागेल तुला. नाही आई, मला काहीच नाही झालं. मी तर हळूच पडले आणि मी इतक्या लवकर हार नाही मानणार.
मला ह्या हिल्स मध्ये चालायला शिकायचंच आहे आणि ते पण आजच. मग काही होऊ देत. मग काय होतं, चिंकी खूप वेळ त्या हिल्स मध्ये चालण्याची प्रॅक्टिस करते, पण शेवटी ती शिकतेच. पण शेवटी ती आणखीन दमून जाते. गट्टू चिंकीला असं थकलेलं पाहून विचारतो, आता काय झालं चिंकी, तू अजूनही खुश नाही दिसत आहे. गट्टू, माझा पाय खूप दुखतोय. मी काय करू? आई बरोबर बोलत होती. आई किचन मधून सगळं चिंकीचं बोलणं ऐकते आणि किचन मधून बाहेर येऊन तिला म्हणते, चिंकी, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू हे रोज रोज घालू शकत नाही. हे फक्त कधीतरीच वापरायचे असतात. सॉरी आई. चिंकी, तू बाजारातही हिल्ससाठी हट्ट केला. जेव्हा मी तुला म्हणत होते की साधे हिल्स घे, तेव्हा तू ऐकलं नाहीस माझं. म्हणूनच म्हणतात की नेहमी मोठ्यांचं ऐकायला हवं. आणि बघ, माझंच म्हणणं खरं झालं ना. चिंकीला माहिती होतं की तिने चूक केलीये, म्हणून ती आईला काहीच म्हणत नाही. चिंकी बाळा, मी तुला ओरडत नाहीये, मी फक्त समजावतीये. आणि हो, उद्याच आपण जाऊ आणि ह्या पॉइंटेड हिल्सच्या जागी साधे हिल्स घेऊन येऊ, ठीक आहे? ठीक आहे आई. आई, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? गट्टू बाळा, ते दोन्ही सारखंच असतं, पण साध्या हिल्समध्ये चिंकीचा पाय दुखणार नाही आणि ती आरामात चालू शकेल. ठीक आहे आई, मग आपण त्याच हिल्स घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी आई आणि चिंकी मार्केटमध्ये जाऊन चिंकीसाठी वेजेस हिल्स घेऊन येतात आणि यावेळी या हिल्स मध्ये चालण्यात चिंकीला काही त्रासही झाला नाही. चिंकी आपले नवे हिल्स आपल्या मित्रांनाही दाखवायला जाते आणि सगळे मित्र तिचं खूप कौतुक करतात. आईने शिकली स्कूटर. गट्टू आणि चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते आणि आई त्यांची बॅग लावण्यासाठी मदत करत होती. गट्टू, चिंकी, तुम्हाला उशीर झालाय. लवकर तयार व्हा आणि शाळेसाठी निघा. हो आई. बरं आई, तुला माहितीये गुड्डीचे बाबा तिला रोज कारने घ्यायला येत आहेत. आणि हरीची आई सुद्धा त्याला कारने घ्यायला येते. आठवतंय, तू मागच्या वर्षी म्हणालेलीस की तू आम्हाला स्कूटरवर घ्यायला येशील, पण तू तर अजून नाही आलीस. त्यासाठी आधी मला स्कूटर घ्यावी लागेल आणि नंतर ती चालवायला शिकलंही पाहिजे. आणि ह्याला अजून वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही वाट बघा. गट्टू चिंकी सुद्धा आईसोबत हसतात आणि मग ते दोघे शाळेत जातात. पण बाबा हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना एक आयडिया सुचते. ते स्वतःशी म्हणतात, हे योग्य ठरेल. आमची अॅनिव्हर्सरी येतेय आणि मला समजलंय की मला काय करायचंय. बाबा स्वतःचाच एक प्लॅन बनवतात आणि कुणालाही काहीच सांगत नाहीत. 2 दिवसानंतर आईबाबांची अॅनिव्हर्सरी होती आणि गट्टू चिंकीने सगळ्या घरभर फुगे सजवले होते. केक कट केल्यानंतर आई बाबांना एक शर्ट गिफ्ट करते. हे घ्या, हा तुमचा आवडता रंग आहे ना? अरे वा आई, तुला तर बाबांच्या आवडत्या सगळ्या गोष्टी माहितीये. हा, ते तर आहे, पण माझ्याकडे सुद्धा एक खास गोष्ट आहे आज, जी पाहून तुमची आई खूप खुश होईल. अरे वा बाबा, अशी कुठली गोष्ट आहे की जी बघितल्यावर आई खूप खुश होईल? हो, काय बाबा? थांबा मुलांनो, असं नाही. मग बाबा आईच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतात आणि तिला घेऊन अपार्टमेंटच्या खाली जातात. गट्टू चिंकी सुद्धा त्यांच्या मागोमाग जातात. सगळे खूप एक्साइटेड होते की नेमकं आईला काय सरप्राईज गिफ्ट आहे. खाली जाताच बाबा आईची पट्टी उघडतात. समोर एक नवी कोरी चमचमती स्कूटर उभी होती. हे काय, नवीन स्कूटर? खरंच? अगदी खरं. हेच आहे तुमचं गिफ्ट. वा बाई, तुझी नवीन स्कूटर तर खरंच कमाल आहे. हो आई, आता तू लवकर ही चालवायला शिक. मग तू आम्हाला शाळेत न्यायला येशील, जसं तू आम्हाला म्हणालेलीस. नक्की मुलांनो, मी उद्यापासूनच चालवायला शिकेन ही. हो, आम्ही रोज सकाळी लवकर उठून स्कूटर चालवायला जाऊ. मग काय, दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करतात. या टेस्टसाठी आईला सगळे ट्रॅफिक रूल्स माहिती असणं आवश्यक होतं. यासाठी ती टेस्टच्या अगोदर एक दिवस बसून सगळ्या सायन्स आणि ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती मिळवते. आणि यामध्ये गट्टू चिंकी ही आईची मदत करतात. आई, सांग, ह्या चिन्हाचा अर्थ काय? हो, या चिन्हाचा अर्थ असा आहे की ह्या रस्त्यावर आपल्याला ओव्हरटेक करायचं नाहीये.
व्हेरी गुड. आणि याचं? ह्याचा अर्थ आहे की पुढे रस्त्यावर काम चालू आहे. येस आई, एकदम बरोबर. आणि ह्या 2 चिन्हाचा काय अर्थ आहे? हो, हे मला नक्की माहितीये. याचा अर्थ असा आहे की आपण इथे पार्किंग करू शकतो आणि दुसऱ्याचा अर्थ आहे की हा नो पार्किंग झोन आहे. अरे वाह, ग्रेट मुलांनो. तुम्ही सगळ्यांनी मिळून आईची चांगली प्रॅक्टिस केलीत. आता तर ती सहज टेस्ट पास करेल. हो मुलांनो, थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या दिवसापासून आई आणि बाबा पहाटे 4 वाजता स्कूटर चालवायला जाऊ लागले. एक दिवशी गट्टू चिंकी सुद्धा लवकर उठतात आणि आई बाबांसोबत यायचं म्हणतात. तर आई त्या दोघांनाही सोबत घेऊन जाते. मुलांनो, आईला अजिबात डिस्टर्ब करू नका. फक्त तिला स्कूटर चालवण्यावर फोकस करू द्या. ओके? ओके बाबा. मग आई हळूहळू स्कूटर चालवू लागते आणि बाबा त्यांच्या सोबत जाऊ लागतात. हा, व्हेरी गुड. असंच हळूहळू पुढे जा. आणि हो, ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्हीवर हात ठेव. जशी आवश्यकता वाटेल ब्रेक लाव आणि स्पीड खूप हळू ठेव. ठीक आहे, पण तुम्ही सोबतच चला, नाहीतर पडेन मी. नाही, तू घाबरू नकोस. तू चांगली चालवतीयस. वा बाई, तू तर कमाल स्कूटर चालवतीयस. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून अचानक आईचा बॅलन्स बिघडतो आणि ती स्कूटर सांभाळू शकत नाही. हे बघून गट्टू चिंकी आणि बाबा घाबरतात. पण बाबा पटकन जाऊन स्कूटरला सांभाळतात आणि पडण्यापासून वाचवतात. आई तुला तू काही ठीक झालं आहेस नाही ना? हो मुलांनो, ठीक आहे मी. मुलांनो, मी मनाई केली होती ना. तुम्ही कशाला पाठीमागून बोललात? आई पडली असती तर? सॉरी बाबा, चुकलं आमचं. काही हरकत नाही मुलांनो, सगळं ठीक आहे. पण आता मी तुम्हाला आणणार नाही. आता तुम्ही तेव्हाच बघा जेव्हा आई एकदम एक्सपर्ट सारखी स्कूटर चालवेल. ओके? ओके बाबा. काही दिवसानंतर आई ड्रायव्हिंग चांगलं शिकते आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करते. तिची ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट 2 दिवसांमध्ये होती. हे बघ, तू तुझी लर्निंग टेस्ट उत्तम दिली आहेस. आता वेळ आहे ड्रायव्हिंग टेस्टची. ऑल द बेस्ट. मी तर खूप अस्वस्थ झालीये. माझ्याकडनं काही गडबड नको व्हायला. आई, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू छान परीक्षा देशील. तू काळजी करू नकोस ग. हो आई, ऑल द बेस्ट. 2 दिवसानंतर बाबा आईला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी घेऊन जातात. तिथे काही कोन्स उभे केले होते जे पार करून आईला जायचं होतं. हे बघ, यापैकी कुठलाही कोन गिरता कामा नये आणि तुला या कोनला टच न करता इथून तिथपर्यंत जायचंय आणि परत यायचंय. मला हे खरंच करता येईल ना? का नाही? तू एवढी चांगली प्रॅक्टिस केलीयस. आता अजिबात टेन्शन घेऊ नको. जा, आज आपण तुझं ड्रायव्हिंग लायसन घेऊनच जाऊ. बाबांचं बोलणं ऐकून आईला कॉन्फिडन्स येतो आणि ती स्कूटर चालवू लागते. ती अगदी आरामात सगळे कोन्स पार करते आणि एकाही कोनला त्यांची स्कूटर टच करत नाही. आई खूप खुश होते आणि बाबा सुद्धा तिला खूप शाबासकी देतात. बघितलंस, मी म्हणालो होतो ना. मग टेस्ट पास केल्यावर आईला तिचं लायसन मिळतं. हो, मी खरंच खुश आहे. पण इथून घरी नाही जायचं. मी स्कूटरवरून गट्टू चिंकीला शाळेतून आणायला जाणार आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं. ठीक आहे, जा आणि त्यांना घेऊन ये. मी घरी तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो. मग काय होतं, आई गट्टू चिंकीच्या शाळेत स्कूटरवरून त्यांना घ्यायला जाते. तिला बघून गट्टू चिंकी अगदी आनंदाने उड्या मारू लागतात आणि धावतच तिच्या जवळ जातात. वा बाई, याचा अर्थ तुला लायसन मिळालंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. मग गट्टू चिंकी आईच्या पाठीमागे बसून पुन्हा घरी जातात आणि खूप जास्त खुश असतात. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो, पण बघा ना, अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही बंटी आणि गट्टू, बघा आता फक्त प्रोजेक्ट मध्ये चित्रच राहिली आहेत जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय. आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू.
पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बास. मी लगेच आईला स्नॅक्स बद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवा आहे. काय? नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय? बंटी, ह्यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडोमध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो, तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केली आहे गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पाडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडो मध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळेस 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चिटर म्हटलास. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी थांब ना, तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूम मध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्या वेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी लुडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस. जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू.
गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. न्यू इयर विथ बिंगो. नवीन वर्षासाठी फक्त 2 दिवस बाकी होते, पण गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मात्र ती एक्साइटमेंट नव्हती. ह्यावेळेस न्यू इयरला आपण काय करतोय? काल शेजारच्या सविताताईने सांगितलं की हाऊसिंग सोसायटी वाले कम्युनिटी हॉलमध्ये न्यू इयरची पार्टी प्लॅन करतायत. नेहमीप्रमाणे तीच सोसायटीची न्यू इयर पार्टी, तेच खेळ, तेच जेवण, तेच डेकोरेशन. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, त्याच काकूंचा तोच डान्स परफॉर्मन्स गजरारेवर. खरंच नवीन वर्ष तेव्हा वाटेल जेव्हा काहीतरी नवीन असेल. एक्झॅक्टली. ॲडव्हेंचर, थ्रिल, काहीतरी वेगळं. याचा अर्थ तुम्हा दोघांना काहीतरी नवीन हवंय. आईच्या या हास्यामागे काहीतरी रहस्य दडलेलं होतं, किंवा एका सरप्राईजचं सिग्नल. संध्याकाळी जेव्हा बाबा घरी आले तर त्यांच्या डोळ्यात ऑफिसचा थकवा कमी आणि एक लपलेलं सरप्राईज जास्त होतं. बाबा, ओळखा बरं आम्ही काय बोलत असू? आम्ही फक्त नवीन वर्षाची दुःखी कहाणी सांगतोय. अच्छा, तर कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट टाकूयात का? थांबा, काय ट्विस्ट? तर गोष्ट अशी आहे की सिटीपासून थोडं दूर तळ्याकाठी जंगल रिसॉर्टमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन कॅम्प लागलाय. लेकच्या जवळ रिसॉर्ट मध्ये जंगल वाइब्स. हो, नव्या वर्षाची सुरुवातच एका ॲडव्हेंचर कॅम्पनी होईल. नेचर कॅम्प, बॉन फायर, स्टार्स, टेंट्स, सगळं काही. यस यस यस, न्यू इयर जंगल रिसॉर्ट मध्ये. गट्टू चिंकी तर डिनर टेबलवरही न्यू इयर कॅम्पची चर्चा करत होते. आई आणि बाबा त्यांची एक्साइटमेंट बघून खूप खुश होते. डिनर नंतर पूर्ण फॅमिली आरामात सोफ्यावरती बसून एक मूवी बघू लागली. ओ, त्याचा चेहरा बघा, किती गोड आहे हा बिंगो. आपल्याकडेही बिंगो सारखा एखादा क्यूट पेट असता तर. चिंकीचं बोलणं ऐकून आई आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी पूर्ण एक्साइटमेंटने न्यू इयर कॅम्पसाठी पॅकिंग करू लागले. गट्टू, दुर्बीण घ्यायला विसरू नकोस. मला तळ्याच्या पलीकडे जंगल आणि वाईल्ड ॲनिमल्सला दुर्बिणीने बघायची खूप इच्छा आहे. संध्याकाळपर्यंत प्लॅनिंग आणि पॅकिंग फुल स्पीडने सुरू होती. पण गट्टू आणि चिंकीला काय माहिती होतं की एक छोटासा आनंद त्यांच्या दारातच येणार आहे. ते ह्या बास्केट मध्ये काय? बाबांनी अगदी अलगद त्या बास्केटवरून ते कापड बाजूला केलं आणि एक छोटा क्यूट असा पपी त्या बास्केटमधून बाहेर पडला. वाव! हे आहे गट्टू आणि चिंकीचं न्यू इयर गिफ्ट. हा तर एकदम त्या पिक्चर मधल्या बिंगो सारखाच क्यूट आहे. आपण याचं नाव बिंगोच ठेवूया. थँक्यू बाबा. आता बिंगो सुद्धा आपल्यासोबत कॅम्पला येणार आहे. वर्षाचा शेवटचा दिवस होता, 31 डिसेंबर. पूर्ण फॅमिली न्यू इयर कॅम्पसाठी घरातून निघाली आणि या वेळेला गट्टू, चिंकी आणि त्यांचा नवा मित्र बिंगो तयार होते एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. हे बघ बिंगो, हा स्कार्फ खास तुझ्यासाठी बनवला आहे. पाहता पाहता त्यांची कार शहराचं ट्रॅफिक आणि गोंधळापासून दूर हायवेवरती लेकच्या दिशेने जाऊ लागली. आणि यासोबतच वाढत होती सगळ्यांची एक्साइटमेंट. बिंगोची शेपटीही नॉनस्टॉप हलत होती. मला असं वाटतंय की बिंगो सुद्धा पहिल्या ट्रिपला जायला खूप एक्सायटेड आहे. काहीच वेळात आईला तो तलाव दिसला आणि ती म्हणाली, ते बघा, तिकडे तळं दिसतंय. कॅम्प जवळच असेल. बस 10 मिनिटं अजून. बाबांनी कार जंगल रिसॉर्टच्या पार्किंगला लावली. तिथे अगोदरच काही फॅमिलीज आलेल्या होत्या. खरी पार्टी तर आता सुरू होईल. जंगल लेक कॅम्प म्हणजे अगदी मिनी जत्रा भरली होती. गट्टू आणि चिंकी ऍक्टिव्हिटी झोनचा नोटीस बोर्ड वाचतात. बांबू क्लाइंब, रॉक ब्रिज, ट्रेजर हंट. ट्रेजर हंट?
हे खेळ आपल्यासाठी परफेक्ट आहे गट्टू. हो, चल नोंदणी करूया. पण आपल्या टीमचं नाव काय असेल? टीम बिंगो. आई बाबा मुलांची एक्साइटमेंट पाहून स्माईल करतात. कॅम्प कोऑर्डिनेटरने शिट्टी वाजवून ट्रेजर हंटच्या टीम्सला बोलावलं. प्रत्येक टीमला एक क्ल्यू कार्ड मिळालं होतं. गट्टू कार्ड पाहून वाचतो. मुलांना मी आवडतो. लाकडाच्या सीटवर बसून छान उडतो. लाकडाचं सीट, उडी. अरे हा तर झोका आहे. चला कॅम्पच्या झोक्याजवळ. बिंगो सुद्धा येणार आहे का? तो तर गाईड झालाय. कॅम्प स्विंग एरियामध्ये गट्टू चिंकीने प्रत्येक झोका चेक केला. एका सीटच्या खाली त्यांना नवीन क्ल्यू कार्ड मिळालं. तो क्ल्यू त्यांना कॅम्पच्या जवळच्या एका मंदिरापाशी घेऊन जातो, जिथे मंदिराच्या घंटेजवळ अजून एक क्ल्यू मिळतो. शेवटी खूप धावपळ केल्यानंतर ते पोहोचतात तलावाकाठी असणाऱ्या एका बोटवर. चला लवकर, बोट जवळ हा शेवटचा क्लू आहे. सगळेजण बोटीच्या दिशेने धावतात आणि सगळ्यात अगोदर बिंगो बोटीत उडी मारतो. लपवलेला ट्रेजर हंट बॉक्स शोधून काढतो. मिळाला ट्रेजर बॉक्स. ये, आपण जिंकलो. ट्रेजर बॉक्स घेऊन सगळेजण कॅम्पच्या सेंटर एरियात येतात. तिथे कोऑर्डिनेटरने गट्टू चिंकीच्या टीमला विनर घोषित केलं. आणि या नवीन वर्षाच्या ट्रेजर हंटचे विनर आहेत टीम बिंगो. आजपासून बिंगो फक्त एक पेट नाही, तर पार्टनर इन क्राईम झालाय. आपला बिंगो तर आहेच सुपरस्टार. कितीतरी लोकांनी याच्या सोबत फोटो काढले. ह्याच्या गोड खोड्या सगळ्यांना खूप आवडल्या आहेत. रात्र होतात सगळेजण आपापल्या टेंटमधून बाहेर आले. एका मोठ्या शेकोटीच्या बाजूला सगळेजण बसून सगळे सोबत म्युझिक एन्जॉय करू लागले. फेरी लाईट्स, डेकोरेटेड लँटर्न्स आणि म्युझिकमुळे सगळं वातावरणच मॅजिकल झालं होतं. एका मोठ्या डिजिटल स्क्रीनवर वेळ दिसत होती. 11:55 न्यू इयर साठी आता फक्त 5 मिनिट राहिलेत. आणि ठीक 12 वाजता सुरू होईल खूप आतिषबाजी. नाही, या कॅम्पची हीच तर खास बात आहे. टोटल एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेलिब्रेशन. फटाक्यांच्या जागी यांनी काय अरेंज केलंय हे बघा. कॅम्प कोऑर्डिनेटर सगळ्यांना लाईट लॅम्प बलून्स देतात. त्या लाईट लॅम्पवर लिहिलं होतं हॅपी 2026. अरे वा, इतके सगळे लाईट लॅम्प आकाशात तर किती मस्त दिसतील. हो, फटाक्यांपेक्षा चांगली आयडिया हीच आहे. जसं डिस्प्ले स्क्रीनवरती 12 वाजले, सगळ्या गेस्टने लाईट लॅम्प लावून एकत्रितपणे त्या हवेत सोडले. हा नजारा एखाद्या मॅजिकल मूवी सारखा दिसत होता. ह्या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन खरंच खास होतं. तुम्हीच म्हणत होते ना, दरवर्षीप्रमाणे तीच सेम पार्टी नाही करायची आहे म्हणून आम्ही वेगळा विचार केला. आणि आमच्यासाठी तर नवीन वर्षाचं सगळ्यात खास गिफ्ट आहे बिंगो. इच्छाशक्तीची भरारी. आयुष्याचा रस्ता कधी सरळ असतो तर कधी वाकडा तिकडा. आणि या रस्त्यात येतात खूप साऱ्या बाधा. या सगळ्यांनी आपल्याला निराश न होता बस आपल्या मनाच्या ताकदीला पक्षाच्या पंखांसारखा वापर करायचा आहे आणि मनोधैर्याने उडायचे उंच आकाशात. पाहिलं शिंकी, शेवटी मीच पहिला आलो. हो, तू सायकल खूप जोरात चालवतोस गट्टू. मी फक्त 2 मिनिटं तुझ्या मागे राहिलो. पुढच्या वेळी मी तुला नक्की हरवेन गट्टू. चॅलेंज मंजूर आहे. गट्टू आणि कुणाल सगळ्या गोष्टीत एकमेकांना असे चॅलेंज करायचे. कशाची एवढी उत्सुकता आहे आज? मुलांनो, आज म्युझिक टीचर प्रेरणा मॅम तुम्हाला काहीतरी सांगतायत. सगळी मुलं कुतूहलाने प्रेरणा मॅडमकडे पाहू लागतात. हॅलो मुलांनो, 4 महिन्यानंतर इंटर स्कूल म्युझिक कॉम्पिटिशन होणार आहे आणि ह्यासाठी आम्ही आपल्या शाळेच्या ऑफिशियल म्युझिक बँडचं सिलेक्शन केलंय. हे ऐकून सगळी मुलं खुश होतात
आणि त्यांच्या मनात कुतूहल उत्पन्न होतं. म्युझिक बँडची लीड सिंगर आहे चिंकी, जिने मागच्या वर्षी बेस्ट सिंगरची ट्रॉफी जिंकली होती. आणि तिच्यासोबत को सिंगर असेल पिंकी. म्युझिकमध्ये त्यांच्यासोबत गिटारवर असेल गट्टू आणि कीबोर्डवर बंटी असेल. आणि आपल्या बँडचा डान्सिंग स्टार असेल कुणाल. थँक्यू एव्हरीवन. आणि मग सुरू झाली अतिशय जोरदार अशी बँडची प्रॅक्टिस. गट्टू, चिंकी, कुणाल, बंटी आणि पिंकी डेली 2 तास प्रॅक्टिस करू लागले. मग गिटारची स्ट्रमिंग असो किंवा मग डान्सच्या मूव्स, मग कुठल्या गाण्याचा म्युझिकल नोट्स. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र प्रत्येक वेळी परफेक्शन जवळ जात होते. क्या बात हे कुणाल, काय मस्त स्टेप्स आहेत. कुणालच्या डान्समुळे तर आपल्या म्युझिक बँडला 4 चान लागले आहेत. चला, आज खूप प्रॅक्टिस झालीये, आता रॅपअप. प्रॅक्टिस सेशन नंतर सगळेजण सायकल घेऊन आपापल्या घराच्या दिशेने निघतात. तशी एक रेस करूया? नको, आज प्रॅक्टिसमुळे खूप दमलोय. ओ कम ऑन गट्टू, थोडंसं जोरात चालव, मजा येईल. इतकं बोलून कुणाल अतिशय जोरात पॅडल मारत पुढे निघून गेला. कुणाल, इतक्या जोरात नको चालवूस. कुणालने चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपल्या सायकलचा स्पीड अजून वाढवला. इतक्या स्पीडमुळे त्याच्या सायकलवर कंट्रोल राहिला नाही आणि खूप स्पीडमध्ये येणाऱ्या कारला त्याची जोरात धडक झाली. अरे देवा, हे काय झालं? कुणालला चांगलीच जखम झाली होती आणि तो बेशुद्ध पडला होता. त्याच्या पायातून आणि डोक्यातून खूप सारं रक्त वाहत होतं. बंटी, आपल्याला कुणालला लगेच हॉस्पिटलला न्यावं लागेल. गट्टू आणि बंटी कुणालला हॉस्पिटलला घेऊन जातात. कुणालचा ॲक्सिडेंट खूपच भयंकर होता आणि डॉक्टर त्याचा जीव वाचवायचा पूर्ण प्रयत्न करत होते. बाहेर कुणालचे मित्र आणि पॅरेंट्स प्रे करत होते की सगळं ठीक व्हावं. हे बघा, आता कुणाल आउट ऑफ डेंजर आहे. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण त्याच्या डाव्या पायातल्या नर्व्स खूप डॅमेज झाल्या आहेत. आम्ही त्याचा जीव तर वाचवला, पण तो त्याच्या आता पायावर उभा राहू शकणार नाही. व्हीलचेअर शिवाय हलूही शकणार नाही. हे काय बोलताय डॉक्टर तुम्ही? आय एम रिअली सॉरी. काही दिवसानंतर कुणाल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला, पण व्हीलचेअर शिवाय तो हलूही शकत नव्हता. कुणालचं आयुष्य अगदी थांबून गेलं होतं. त्याला असं वाटू लागलं होतं की कुण्या पक्षाचे पंख कापून टाकले आहेत. तो खूप डिप्रेस असं फील करू लागला होता. कुणालशिवाय गट्टू, चिंकीचंही मन लागत नव्हतं. त्यांनी संध्याकाळी कुणालच्या घरी जाऊन त्याला भेटायचं ठरवलं. कसा आहे कुणाल काकू? काय सांगू बाळा, कुणालला तर डिप्रेशन येत चाललंय. पूर्ण दिवस असाच शांत बसून असतो. त्याला शाळा, मित्र आणि बाहेरच्या खेळाची आठवण येत असणार. हो, आणि तुमच्यासोबत म्युझिक बँडची प्रॅक्टिसही मिस करतोय. आम्हालाही त्याची खूप आठवण येते. त्याचं नैराश्य कसं काढावं कळत नाहीये. तुम्ही काळजी करू नका काकू, मी बोलतो कुणालशी. जेव्हा कुणालची झोप झाली तर गट्टू आणि चिंकी कुणालला घेऊन शेजारच्या गार्डनमध्ये जातात. इतक्या दिवसानंतर मोकळ्या हवेमध्ये येऊन कुणालला जरा बरं वाटतं. खूप बरं वाटतंय गट्टू, नाहीतर या डिसॅबिलिटीमुळे मी मनातून खूप निराश झालो होतो. तू डिसेबल नाहीयेस कुणाल, तू डिफरंटली एबल आहेस. म्हणजे तुला अशा गोष्टींवर फोकस करायचा आहे जे तुझी ताकद आहेत, म्हणजे तुझी स्पेशालिटी आहे. जसा डान्स, पण तो तर मी आता करूच शकत नाही. डान्स तर फक्त एक मार्ग होता तुझ्यातल्या रिदम आणि बीट्सला बाहेर आणण्याचा. पायातली ताकद कमी झाल्याने तुझ्यातली ताकद नाही कमी होत. तुला काय म्हणायचंय? तुझ्यामध्ये रिदम आणि बीट्स नॅचरली आहेत कुणाल, आणि मला असं वाटतं की जर तू ड्रम वाजवलास तर तू लवकरच त्यामध्येही चॅम्पियन होशील. मी आणि चॅम्पियन? अरे, मी तर व्हीलचेअर शिवाय हलवूही शकत नाही. तुझ्यातल्या स्वतःवर विश्वास ठेव कुणाल. स्टीफन हॉकिंगच्या पूर्ण शरीराला पॅरालिसिस झालं होतं, पण त्यानंतर सुद्धा ज्या पॅशन आणि डेडिकेशनने त्यांनी अभ्यास आणि रिसर्च केला, ते जगातल्या टॉप सायंटिस्ट पैकी एक झाले. आणि आपल्या देशाची अरुणिमा सिन्हा, एका ऍक्सिडेंटमध्ये एक पाय गमावून सुद्धा तिने माउंट एव्हरेस्ट सर केला. त्यांनी नैराश्य आणि डिप्रेशनला आपल्या आयुष्यात अजिबात जागा दिली नाही. वाव, काय त्यांची इच्छाशक्ती असेल ना.
बस तुला तेवढाच धीर दाखवायचा आहे कुणाल. मग तू आयुष्यात खूप काही मिळवू शकतोस. तुमच्या दोघांचं बोलणं मला खूप इन्स्पायरिंग वाटतंय. मग मी आता पुढे काय करू? गट्टू चिंकीच्या बोलण्याचा कुणालवर जादुई असर झाला होता. आता तो आतून खूप खुश आणि एनर्जेटिक राहू लागला आणि ड्रम्स प्ले करण्यामध्ये त्याला तेवढीच मजा येऊ लागली जी अगोदर नाचताना यायची. कुणालला अशा प्रकारे बघून त्याची आई सुद्धा खूप खुश असायची. जसं कुणालने ड्रम शिकायला सुरुवात केलीये त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आलीये. आणि म्युझिक सेशनच्या प्रॅक्टिसच्या बहाण्याने कुणालच्या आयुष्यात मित्रांची पुन्हा एकदा रौनक आली होती. अरे वा कुणाल, हे बीट्स तर मस्त आहेत. आणि बघा किती कमी वेळात ह्याने हे स्किल्स डेव्हलप केले. ह्या वेळेस आपण लोकांना कुणालच्या सोलो परफॉर्मन्सने सरप्राईज देऊया. माझा सोलो परफॉर्मन्स? हो, चिंकी आणि पिंकी जसं त्यांचं गाणं संपवतील आम्ही सगळे तुझ्या मागे येऊन उभे राहू आणि पुढचे 2 मिनिट फक्त तुझा ड्रम वाजेल. ही तर खूपच मस्त कल्पना आहे. सगळे आश्चर्यचकित होतील. आपल्या साथीदारांचं बोलणं ऐकून कुणालचा कॉन्फिडन्स अजून वाढला आणि पाहता पाहता इंटर स्कूल म्युझिक कॉम्पिटिशनचा दिवस उजाडतो. इतका मोठा स्टेज आणि इतके प्रेक्षक. मला तर भीती वाटतेय चिंकी. आपल्याला अजिबात घाबरायचं नाहीये. हो पिंकी, निकालाची काळजी करू नकोस. फक्त तुझे 100% प्रयत्न दे. आणि कुणाल, तुला आपलं सरप्राईज लक्षात आहे ना? मी पूर्णपणे तयार आहे. एक एक करून सगळ्या शाळांचे बँड्स परफॉर्म करत होते. वातावरण खूप टेन्शनवालं वाटत होतं. आणि मग वेळ आली गट्टू चिंकीच्या बँडची. जेव्हा स्टेजवर गट्टू कुणालला व्हीलचेअरवर घेऊन आला तेव्हा हे बघून कुणालच्या आईचे डोळे भरून आले. ही मुलं आज कमाल करतील. आणि मग सुरू झाला यांचा परफॉर्मन्स. चिंकी आणि पिंकीच्या व्होकल्सवर बंटीने जोरदार म्युझिक दिलं आणि पाठीमागे गट्टूची गिटार आणि कुणालच्या ड्रम्समुळे म्युझिक अजूनही छान वाटत होतं. वाव, एकदम मस्त परफॉर्मन्स. सगळ्या हॉलला ह्यांचा परफॉर्मन्स जास्त आवडलाय. मग गट्टूने चिंकीला इशारा केला तर हळूहळू चिंकी आणि पिंकी कुणालच्या मागे जाऊन उभे राहिले. सगळे सरप्राईज्ड होते की लीड सिंगर्स ड्रम प्लेअरच्या पाठीमागे का गेल्यात. ही दोघं कुणालच्या मागून का गाणं म्हणतायत? असं वाटतंय मुलांनी काहीतरी वेगळं ठरवलंय. आणि आता सुरू झाला गट्टूने डिझाईन केलेला सरप्राईज ऍक्ट. चिंकीचं गाणं संपताच कुणालचा सोलो परफॉर्मन्स सुरू झाला. विजेसारखे त्याचे हात ड्रम्स वाजवत होते आणि ज्या पद्धतीने त्या अमेझिंग बीट्सचा आवाज येत होता असं कुणीही ऐकलं नव्हतं. फक्त 2 मिनिट कुणालचा सोलो परफॉर्मन्स चालला आणि जेव्हा तो थांबला तेव्हा सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. वाव, मला नव्हतं माहिती की कुणाल इतका अमेझिंग ड्रम वाजवतो. हे तर त्याने आत्ताच ऍक्सिडेंट नंतर शिकलंय. स्टेजवर अँकरने गट्टू चिंकीच्या बँडला विजेता म्हणून घोषित केलं आणि कुणालला बेस्ट म्युझिक आर्टिस्टचं मेडलही दिलं. ज्या प्रकारे कुणालने डिसेबिलिटी असून सुद्धा हा परफॉर्मन्स दिला आहे तो खूप इन्स्पिरेशनल आहे. आजच्या या जिंकण्याचं सगळं क्रेडिट जातं गट्टू आणि चिंकीला. या दोघांनीच मला समजावलं की मी डिसेबल्ड नाही तर डिफरंटली एबल आहे. माझी निराशा आणि हताशा पाहून त्यांनीच मला मोटिवेट केलं, प्रोत्साहन दिलं आणि आज जे तुम्ही काही बघितलं ते त्यामुळेच मी ही भरारी घेऊ शकलो. ट्रॅम्पोलिन पार्क. शाळा सुटते आणि सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात. उद्या रविवारचा काय प्लॅन आहे? कुठे बाहेर जाऊया? प्लॅन तर चांगला आहे, फक्त आई तयार व्हायला पाहिजे. बर, पण प्लॅन काय आहे? तेच तर सरप्राईज आहे तुला. घरी जाऊन मग कळेल. बोलता बोलता गट्टू चिंकी घरी पोहोचतात. आई, ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. चिंकी बाळा, आधी कपडे बदल, हातपाय धु, जेवण कर आणि मग काय सांगायचंय ते सांग. गट्टू चिंकी कपडे बदलून हातपाय धुवून जेवणाच्या टेबलावर येतात. आई, शहरामध्ये एक नवीन ट्रॅम्पोलिन पार्क सुरू झालाय आणि आम्ही सगळ्यांनी तिथे जायचा उद्या प्लॅन केलाय. बर, रविवारी फिरायला जायचं प्लॅनिंग झालंय आणि मला विचारलंही नाही. आई, तुझ्या परवानगीशिवाय आम्ही जाऊ शकतो का बरं? बरं, मी उद्या तुम्हा सगळ्यांना ट्रॅम्पोलिन पार्कला घेऊन जाईन
आता आधी जेवण करा. चला बरं. हो, तर हे होतं सरप्राईज. येस, कसं वाटलं? सुपर्ब. आता दोघेही गट्टू चिंकी सकाळ होण्याची वाट पाहत असतात. सकाळ होताच दोघेही तयार होतात आणि आपापला नाश्ता करू लागतात. तेवढ्यात त्यांचे बाकी मित्रही घरी पोहोचतात. चिंकी, तू मला लवकर उठायला सांगितलं आणि तू अजूनही नाश्ता करतेयस. माहितीये मी सकाळी कशी उठलीये ते? झालंच. मग चला बरं. आई सुद्धा तयार होऊन बाहेर येते आणि सगळी मुलं बसमध्ये बसून आईसोबत ट्रॅम्पोलियन पार्ककडे जाऊ लागतात. सगळ्यांनी छान एन्जॉय करा. मस्ती करू नका. काय आई, तू नेहमी हेच सांगतेस. कारण तू नेहमी मस्ती करतो म्हणून. सगळी मुलं हसू लागतात आणि आता त्यांची बस थांबते. सगळे बसमधून उतरतात आणि आईच्या पाठीमागे हळूहळू ट्रॅम्पोलिन पार्ककडे जातात. चिंकीची आई सगळ्यांसाठी तिकीट खरेदी करते. हे घ्या मुलांनो, तुमचं तिकीट. आईकडून तिकीट घेऊन सगळेजण ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये जातात. इथे खूप सारे ट्रॅम्पोलिन आहेत, ज्यावर खूप सारी मुलं उड्या मारत होती. सगळी मुलं आपली जम्पिंग सँडल्स घालतात. चल गट्टू, आपणही उड्या मारू. हो नक्की, चल जाऊया. सगळेजण एका ट्रॅम्पोलिन जवळ जातात आणि त्यावर उड्या मारू लागतात. आणि जसे ते त्यावर उड्या मारू लागतात, ट्रॅम्पोलिन त्यांना वरच्या दिशेने उडवतो. ये ओहो. वा गट्टू, तू तर माझ्यापेक्षा उंच उडतोयस. हे तर खरंच खूप मस्त आहे. मलाही खूप मजा येतेय. सगळे ट्रॅम्पोलिनमध्ये उड्या मारत होते आणि उसळून पुन्हा त्यावरच पडत होते. गट्टूची आई हे सगळं दुरून पाहत होती. मित्रांनो, इथे तर मजा येतेय, पण आपण जास्त उंच जात नाही होत. चला, याच्यापेक्षा मोठ्या ट्रॅम्पोलिनमध्ये जाऊया का? बरं मग चला, मी तयार आहे. मीही तयार आहे. मी सुद्धा. सगळे मिळून मोठ्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतात. पण गट्टू तिथेच थांबतो. काय झालं गट्टू? चल आमच्या सोबत. नाही, मी इथेच बरा आहे. तुम्ही जा. मला माहिती आहे की तुला उंचीची भीती वाटते, म्हणून तू येत नाहीयेस ना. असं काही नाहीये. मला इथेच मजा येतेय. हो गट्टू, आता खोटं बोलू नकोस. तुला उंचीची भीती वाटते म्हणून कारण शोधू नकोस. मला उंचीची भीती नाहीये. तर ये मग आता. आता गट्टू काहीच बोलू शकत नाही. मग आता तो सगळ्यांसोबत मोठ्यावाल्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतो. हे सगळे मित्र शिडीने वरच्या मोठ्या ट्रॅम्पोलिनकडे जाऊ लागतात. गट्टूला तिथून उडी मारायला भीती वाटते, तेव्हा चिंकी त्याच्याजवळ जाते. मला माहितीये तू घाबरलायस. नाही, असं काही नाहीये. जर तुला उंचीची भीती वाटते तर त्यात लपवण्यासारखं काय? मलाही पाण्याची भीती वाटते गट्टू. आता इथून सगळेजण उडी मारणार होते, पण तेवढ्यात गट्टू पाठीमागे जातो. तेवढ्यात चिंकी त्याचा हात पकडते. घाबरू नकोस गट्टू, मी तुझा हात नाही सोडणार. गट्टू चिंकीकडे बघून स्माईल करतो आणि तोही यांच्यासोबत उडी मारायची तयारी करतो. सगळेजण 3 पर्यंत मोजतात. 1, 2, 3. गट्टूने 3 म्हटल्यावर सगळेजण एकत्र खाली उडी मारतात आणि जोरात ओरडतात. ये! सगळे ट्रॅम्पोलिनवर पडतात आणि खूप उंच उडतात आणि पुन्हा खाली पडतात. थँक्यू चिंकी, तू माझी भीती घालवलीस. मग आपण अजून एकदा करायचं? नक्कीच. पुन्हा एकदा सगळेजण वरती जातात आणि एक एक करून उडी मारतात. यावेळी गट्टू एकटाच उडी मारतो. ये मजा आली. ओहो ये. पडताना गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो ट्रॅम्पोलिनवर पडतो आणि सगळे हसतात. गट्टूच्या पडण्यामुळे ट्रॅम्पोलिन जोरदार हलू लागतो आणि सगळे पडतात आणि सगळे एकमेकांकडे बघून हसू लागतात. चला परत एकदा उडी मारूया. सगळे उड्या मारण्यासाठी वर जातच असतात. तेवढ्यात तिथे ट्रॅम्पोलिन पार्कचा एक वर्कर येतो. मुलांनो, काही नवीन आणि मजेदार ट्राय कराल? हो, आम्ही प्रयत्न करू. वर्कर एक बटन दाबतो
ज्यामुळे ट्रॅम्पोलिनवर एक स्लाइड आणि एक झोपाळा येतो. हे तर खरोखरच मजेदार आहे. अरे अरे, तू पण आलायस. आतापर्यंत गप्प होतास ना, त्यामुळे कळलं नाही तू आमच्या सोबत आहेस. एवढं बोलून बंटी हरीला धक्का देतो. ओ नो! येस! हरीला धक्का दिल्यानंतर बंटी सुद्धा त्या स्लाइडवरून खाली येतो. हे दोघे स्लाइडवरून घसरत त्या बॉक्सेसवर आणि फुग्यांवर जाऊन पडतात. काही वेळ खेळल्यानंतर बंटीच्या डोक्यात एक आयडिया येते. आपण सगळ्यांनी खूप मजा केली, पण आता मी खूप बोर होतोय. ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये लपाछपी खेळूया. इथे लपाछपी? मला तर ही आयडिया खूप मस्त वाटते. खरंच मित्रांनो, खूप मजा येणार आहे. हो, खूप मजा येईल. एकदा खेळून पाहूया प्लीज. गट्टूने हट्ट केल्यानंतर सगळेजण हाइड अँड सीक खेळण्यासाठी तयार होतात. ठीक आहे, पण चिकर कोण होईल? मी होतो. सगळे लपण्यासाठी जागा शोधू लागतात आणि गट्टू काउंटिंग करू लागतो. 1, 2, 3. थोडं हळू रे गट्टू, मला लपायला जागाही नाही मिळाली. ओके ओके. 3, 4. ओके, आता तुम्ही सगळे लपले असाल. मी येतोय. आणि 5 म्हणताच गट्टू आपले डोळे उघडतो आणि पाहतो की सगळे लपले आहेत. गट्टू त्यांना शोधू लागतो. बर, सगळे लपले. आत्ता शोधतो सगळ्यांना. गट्टूला मागून एक आवाज येतो आणि तो टेबलाच्या खाली पाहतो. तिथे गुड्डी लपलेली आहे. ये, शोधलं गुड्डी तुला. आता गट्टू आणि गुड्डी बाकी मित्रांना शोधू लागतात. पुन्हा आवाज येतो आणि गट्टू पाहतो की चिंकी आणि हरी एका पडद्याच्या मागे लपलेले आहेत. गट्टू एका झटक्यात पडदा खेचतो आणि ते दोघे एकदम समोर येतात. ये, शोधलं रे शोधलं. बंटी, त्याला शोधून दाखव. आता गट्टू बंटीला शोधू लागतो. खूप शोधल्यानंतरही बंटी त्याला दिसत नाही. आता गट्टू हार मानतो. बाहेर ये बंटी, तू जिंकलास. प्लीज, मी दमलोय. प्लीज बाहेर ये. गट्टूला एक ड्रम आपल्याकडे येताना दिसतो. अगोदर तर गट्टू घाबरतो, पण जसा तो ड्रम जवळ येतो आणि तो अचानक उडतो आणि त्या ड्रम मधून बंटी बाहेर येतो. हे बघून सगळे जोरात हसू लागतात. वा, मजा आली. खरंच खूप मजा आली. चला जाऊया, आई वाट बघत असेल. सगळे परत येतात आणि आईजवळ जातात. चला मुलांनो, आता घरी जाऊया. सगळे बसमध्ये बसतात, जिथे आज सगळे आपला अनोखा आणि मजेदार अनुभवाबद्दल आईला सांगू लागतात. Rainy day. पावसाळ्यातला दिवस होता आणि गट्टू चिंकी बाहेर पावसामध्ये खेळत होते. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि बाबा टीव्ही पाहत होते. पण तेवढ्यात टीव्हीचा सिग्नल जातो. ओहो, पाऊस सुरू झाला नाही तर टीव्हीचा सिग्नल लगेच गेला. तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये येते. अहो, हा टीव्ही सोडा आणि बाहेरून गट्टू चिंकीला बोलावून आणा. असेच पावसात खेळत राहिले तर आजारी पडतील. अच्छा अच्छा, ठीक आहे, आत्ता बोलावून आणतो. बाबा गट्टू चिंकीला बोलवायला बाहेर जातात आणि त्यांना म्हणतात, गट्टू चिंकी, खूप भिजलात आता पावसामध्ये. चला आता आतमध्ये चला, नाहीतर आई आपल्याला रागवेल. पण गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकण्याऐवजी त्यांनाच पावसामध्ये भिजायला घेऊन येतात. बाबा, बाबा या ना, आम्हाला पावसात डान्स करून दाखवा ना तो चक दुम दुम वाला. हो बाबा, तो नाही का, घोडे जैसी चाल हाथी जैसी तुम. अरे गट्टू चिंकी, मला तर तो डान्स येत नाही, पण इथे पावसात भिजायला खरंच खूप मजा येतेय. बाबा गट्टू चिंकीला घेऊन जाण्याच्या ऐवजी स्वतःच तिथे खेळू लागतात. बाबा बाबा, चला ना, इतकं मस्त वातावरण आहे की आपण जवळच्या दुकानातून गरम गरम चाट खाऊया. किती मस्त असतात ना. अरे नाही नाही गट्टू बेटा, जर आईला हे कळालं ना तर खूप रागवेल ती. पण बाबा, आईला कळणारच नाही. आपण पटकन जाऊन मस्त चाट खाऊन येऊया. चला ना प्लीज. बाबा, कारने जाऊ, म्हणजे लवकर पोहोचू. अच्छा अच्छा, ठीक आहे, चला. पण आपण लवकर लवकर जाऊन पटकन परत येऊ, आईला कळायला नको. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा कारमध्ये बसून निघून जातात.
पण ज्या रस्त्याला त्यांना जायचं असतं तिथे खूप पाणी भरलेलं असतं. चिंकी बघ ना, इथे तर तळ साचलंय. हो गट्टू, नक्कीच इथे मासे सुद्धा असतील आणि मगर सुद्धा. पण तेवढ्यात बाबांची कार तिथून बाहेर पडताना एका खड्ड्यात अडकते. अरे, खूपच गडबड झाली बाबा. आता आपण काय करायचं? ओहो, असं वाटतंय कार खड्ड्यात अडकलीये. गट्टू चिंकी, तुम्हाला उतरावं लागेल. मग मी गाडीला धक्का मारतो, मग तुम्ही दोघं बसा, ओके? हो बाबा. बाबा गाडीतून उतरतात आणि गाडीला धक्का मारतात. मागून गट्टू चिंकी बाबांना चीअर करत होते. खूप मेहनतीनंतर शेवटी त्यांची कार खड्ड्यातून बाहेर येते. त्यानंतर सगळे पुन्हा कारमध्ये बसतात. बाबा, लवकर चला ना, मला तर चाट खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीये. अरे हो हो गट्टू बेटा, आपण आता 1 मिनिटातच पोहोचूयात. पण जसे गट्टू चिंकी त्या चाटच्या शॉप जवळ जातात तर बघतात की आज शॉपवाला आलाच नाहीये. हे बघून दोघेही दुःखी होतात. हे काय, आज तर चाटवाले काका आलेच नाही. आता काय करायचं बाबा? मुलांनो, पावसामुळे कदाचित ते काका गेले असतील. आता आपण काय करू शकतो? आता आपल्याला परत जावं लागेल. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजतो आणि ते पाहून बाबा घाबरतात. अरे, आता काय करायचं? आता आईचा फोन आहे. अरे बापरे, आईचा फोन. घे गट्टू, तूच आईशी बोल. पण बाबा. गट्टू काही बोलणार त्या अगोदरच बाबा फोन उचलून गट्टूच्या हातात देतात. हॅलो हॅलो. हो आई. हॅलो गट्टू बाळा, कुठे आहात तुम्ही? ते आई, आम्ही बाबांसोबत चाट खायला आलो होतो, पण ते दुकानच बंद होतं. सॉरी. काय, इतक्या पावसात? आणि तुम्ही मला सांगितलंही नाही? आणि तुमच्या सोबत बाबाही आहेत? सॉरी आई, आम्ही लगेच घरी येतो. बाबांना दे बरं जरा फोन. हॅलो. हा, आम्ही आता येतोच आहोत घरी. सॉरी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मला विचारलं असतं तर हे असं सगळं झालंच नसतं, कारण मी घरीच मस्तपैकी आलू चाट बनवलं होतं. हे ऐकून गट्टू चिंकी आणि बाबा एकत्रच म्हणतात, काय? आलू आलू चाट? ओहो, आम्ही इतक्या लांब आलो पण चाट तर आमच्या घरीच वाट बघत होते. ठीक आहे, आता आम्ही लगेच येतो घरी. बाबा फोन ठेवून गाडी फिरवतात. पण ते यावेळेला दुसऱ्या मार्गाने परत चालले होते. बाबा, हा तर वेगळाच रस्ता आहे. हो गट्टू, त्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं ना, म्हणून या रस्त्याने आलोय, गाडी फसू नये म्हणून. पण समोरचं दृश्य बघून गट्टू चिंकी आणि बाबा तिघही हैराण होऊन जातात. पुढे खूप सारा ट्रॅफिक जाम झाला होता आणि बाबांची गाडी सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. अरे देवा, एकीकडे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक जाम. या पावसात बाहेर निघून फसलो. एकदम बरोबर गट्टू, आईचं ऐकलं असतं तर परवडलं असतं. मुलांनो, आता आपण काय करू शकतो? पण पुढच्या वेळेस पासून आईचं ऐकायचं, तिचं बरोबर असतं. हो बाबा. अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर शेवटी गट्टू चिंकी आणि बाबा ट्रॅफिक मधून बाहेर पडतात आणि घरी पोहोचतात. घरी पोहोचताच आई तिघांचेही स्वागत करते. थांबा, इथे दारातच थांबा. कुठे होते तुम्ही तिघं? इतका वेळ का झाला? कपडे बघा तर तुम्ही, किती घाण झालेत. सॉरी. आई. हे ऐकून आई सुद्धा हसू लागते. अरे, ते खरं तर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. हो आई, आणि आपली गाडी तर खड्ड्यात अडकली होती. आणि चाटवालाही नव्हता. म्हणूनच म्हणत असते की नेहमी माझा ऐका. जा, जाऊन तयार व्हा, मग आपण एकत्र मस्त गरमागरम चाट खाऊया. आलू चाटचं नाव ऐकताच सगळे पटापट आंघोळ करून तयार होतात. मग सगळे मिळून थंडगार पावसामध्ये गरमागरम आलू चाटचा आनंद घेतात. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ,
म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले, ठीक आहे? तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते, ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्ल्यू प्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्ल्यू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे, ठीक आहे? आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय, ठीक आहे? हे घ्या, आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो, चला, आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते, इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या, मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा, ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे.
ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही, द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना, हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्डसाठी. वेलकम गट्टू चिंकी. ओ, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. ओहो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आई बाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते, कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्यात जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचनमधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा, तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय. असं अचानक? हा, कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केलेत. केशवसारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय. मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकेन्सी आहे का, कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईन उघडायचा विचार आहे. फूड जॉईनचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचे रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्हीमध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ
जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हा, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हा, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिलीये. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकी सारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4च दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रक वाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माइल करतात. तेवढ्या डोरबेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्सवरून कॉम्बो प्लस स्क्वेरल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोरमध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. ह्याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया. वा, मस्तच. आणि हे स्क्वेरल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंटआउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला. पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्स वरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉईज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतायत.
फुटबॉल टूर्नामेंट। सुबह से ही आज स्कूल में काफी एक्साइटमेंट का माहौल था, क्योंकि प्रिंसिपल सर एक इम्पोर्टेंट अनाउंसमेंट करने वाले थे। बड़ी खुशी के साथ मैं आप लोगों को बताना चाहता हूँ कि इस साल का इंटर स्कूल फुटबॉल टूर्नामेंट हमारे स्कूल में ऑर्गेनाइज किया जाएगा। सभी बच्चे ये सुनकर तालियां बजाते हैं। गट्टू और चिंकी भी ये सुनकर काफी खुश होते हैं। स्पोर्ट्स टीचर खुराना जी और मैंने डिसाइड किया है कि इस टूर्नामेंट में हमारी फुटबॉल टीम का कैप्टन होगा गट्टू। मुझे पूरा भरोसा है कि इस साल ट्रॉफी हमारी टीम ही जीतेगी। ऑल द बेस्ट बच्चों। ऑडिटोरियम से बाहर आकर सभी ने गट्टू को कैप्टन बनने पे कांग्रेचुलेट किया। टीम मेंबर्स की पूरी लिस्ट जब नोटिस बोर्ड पे आई तो उसमें चिंकी का भी नाम था। खुराना सर ने पहले भी बोला था कि चिंकी का दिमाग बहुत तेज है, इसीलिए टीम में तुम्हें सिलेक्ट किया गया है। मैच की स्ट्रेटजी और प्लानिंग के लिए कांग्रेचुलेशंस चिंकी। थैंक यू गट्टू। इस बार टूर्नामेंट जीतने में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे। हाँ चिंकी, लास्ट ईयर सेंट जोसेफ कॉन्वेंट ने फाइनल में चीटिंग से मैच जीत लिया था। इस बार हम जी जान लगा देंगे ट्रॉफी जीतने के लिए। टूर्नामेंट शुरू होने में अभी 2 हफ्ते बाकी थे और गट्टू, चिंकी और उनकी टीम के बाकी प्लेयर्स डेली 2 घंटे प्रैक्टिस करते थे। गट्टू ने सभी प्लेयर्स को उनके स्किल्स के हिसाब से फॉरवर्ड, डिफेंस और मिडफील्ड्स के रोल्स बता दिए थे। चिंकी ने तो फीफा वर्ल्ड कप और इंग्लिश प्रीमियर लीग के पुराने मैचेस के वीडियो क्लिप्स की स्पेशल लिस्ट बनाई थी और इन वीडियोस को देखकर चिंकी और गट्टू मैच की प्लानिंग करते थे। ये मेसी वाला गोल देखो गट्टू, अकेले ही उसने 5 प्लेयर्स को डॉज करते हुए कैसे गोल किया। तुम्हें भी ऐसी ही ड्रिबलिंग की प्रैक्टिस करनी पड़ेगी। हाँ चिंकी, ये वाला मूव तो जबरदस्त था। और इसी तरह प्रैक्टिस करते हुए 2 हफ्ते निकल गए और टूर्नामेंट का ओपनिंग का डे आ गया। गट्टू, चिंकी और टीम के बाकी प्लेयर्स मैदान में आ गए। हमारी टीम जर्सी इस टूर्नामेंट में सबसे ज्यादा अट्रैक्टिव लग रही है। हाँ चिंकी, इसे पहनने से ही काफी जोश आ रहा है। स्कूल स्टेडियम दर्शकों से भरा था। माइक पर अनाउंसर ने बोला, इस साल टूर्नामेंट में 8 टीम्स हैं जो नॉकआउट फॉर्मेट में एक दूसरे से मैच खेलेंगी। जीतने वाली टीम नेक्स्ट राउंड में जाएगी और हारने वाली टीम सीधा टूर्नामेंट से बाहर। ये सुनकर चिंकी के पास खड़े राजू ने चिंकी से पूछा, मतलब हम एक भी मैच हार नहीं सकते? हाँ राजू, चैंपियन बनने के लिए हर मैच जीतना जरूरी है। और फिर शुरू हुआ टूर्नामेंट का पहला मैच, जहां गट्टू की टीम का मुकाबला वुडक्राफ्ट इंटरनेशनल से था। मैच के पहले 10 मिनट्स में ही वुडक्राफ्ट ने 1 गोल कर दिया। उसके बाद गट्टू ने गोल करने की बहुत कोशिश की, लेकिन वुडक्राफ्ट का डिफेंस काफी स्ट्रांग था। गट्टू गहरी सोच में पड़ गया। आखिर इनका डिफेंस मैं कैसे ब्रेक करूं? हाफ टाइम से ठीक पहले वुडक्राफ्ट ने एक और गोल करके 2-0 की लीड बना ली। गट्टू के टीममेट्स थोड़ा निराश होने लगे थे। अरे यार, हम 2 गोल से पीछे हो गए। लगता है पहले ही राउंड में हम टूर्नामेंट से बाहर। तभी चिंकी ने सभी प्लेयर्स से बोला, कम ऑन गाइस, हमें निराश नहीं होना चाहिए। मैंने नोटिस किया है कि वुडक्राफ्ट के प्लेयर्स हम लोगों से कहीं ज्यादा थक चुके हैं। अभी सेकंड हाफ में हम शुरू में उनके गोल पे अटैक नहीं करेंगे, बस बॉल का पोजीशन अपने पास रखेंगे और उनके प्लेयर्स को दौड़ाएंगे। बिल्कुल सही। और 15 से 20 मिनट में उनके थक जाने के बाद फिर हम अटैकिंग मूव बनाएंगे। गट्टू और चिंकी का प्लान बिल्कुल सही निकला। वुडक्राफ्ट इंटरनेशनल के बच्चे 15-20 मिनट और दौड़ने के बाद काफी थक गए थे और गट्टू ने देखते ही देखते एक शानदार गोल कर दिया। गट्टू के गोल करने के बाद उसकी टीम में काफी जोश आ गया। बंटी ने भी एक और गोल करके स्कोर 2-2 कर दिया। शाबाश बंटी। मैच के आखिरी मिनट में गट्टू ने वुडक्राफ्ट के गोल के काफी पास जाकर बॉल चिंकी को पास कर दी और चिंकी ने तीसरा गोल कर दिया। वाह चिंकी, ये गोल तो जबरदस्त था। रेफरी के सीटी बजाते ही मैच खत्म हो गया और गट्टू की टीम 3-2 से मैच जीत गई। वहीं दूसरी ओर सेंट जोसेफ कन्वेंट ने अपना मैच 4-0 के मार्जिन से आराम से जीत लिया था और सेमीफाइनल में अपनी जगह बना ली। पहले सेमीफाइनल में सेंट जोसेफ ने बिल्कुल एक चैंपियन की तरह खेल दिखाया और वसंत वैली को 7-0 के बड़े मार्जिन से हरा दिया। सेंट जोसेफ के कैप्टन और कोच में काफी एरोगेंस था। प्रेजेंटेशन सेरेमनी में सेंट जोसेफ के कैप्टन विक्रांत ने बोला, ट्रॉफी तो इस साल हम ही जीतेंगे, कोई भी टीम हमारे सामने खड़ी नहीं हो सकती।
विक्रांत के इस एरोगेंट स्टेटमेंट को सुनकर गट्टू को काफी गुस्सा आया। इस विक्रांत का घमंड तो तोड़ना ही पड़ेगा। पहले सेमीफाइनल्स में हम शंकर विद्याश्रम को हरा दे तो फाइनल्स में फिर हम विक्रांत और सेंट जोसेफ कॉन्वेंट को सबक सिखाएंगे। फिर शुरू हुआ सेमीफाइनल मैच गट्टू की टीम और शंकर विद्याश्रम के बीच। शंकर विद्याश्रम के प्लेयर्स काफी रफ गेम खेलते थे और अक्सर जानबूझकर गट्टू और उसके साथियों को चोट पहुंचा रहे थे। गट्टू, ये लोग तो बॉल की जगह हमारे पैर में किक मार रहे हैं। हाँ बंटी, मैंने भी नोटिस किया इनका फाउल गेम। गट्टू ने कैप्टन होने के कारण रेफरी से शिकायत की और जब अगली बार शंकर विद्याश्रम के कैप्टन ने राजू को गिराया तो रेफरी ने उसे येलो कार्ड दिखा दिया। हाफ टाइम में स्कोर 1-1 था, लेकिन हाफ टाइम के बाद शंकर विद्याश्रम का गेम और एग्रेसिव हो गया और उसके कैप्टन ने फाउल करके गट्टू के लेफ्ट लेग में किक मार दी। गट्टू जमीन पर गिर पड़ा और चिंकी भागकर उसके पास आई। गट्टू, कहीं ज्यादा चोट तो नहीं लगी? नहीं चिंकी, तुम चिंता मत करो। पर चोट काफी ज्यादा थी और रेफरी ने शंकर विद्याश्रम के कैप्टन को रेड कार्ड दिखाकर गेम से बाहर कर दिया। गट्टू बड़ी मुश्किल से उठ सका और धीरे धीरे चलने लगा। गट्टू, तुम बाहर आराम से बैठ जाओ, इस हालत में मत खेलो। नहीं बंटी, ये मौका है हमारे पास मैच जीतने का। उनके कैप्टन को रेड कार्ड दिखाया गया है और अब वो सिर्फ 10 प्लेयर्स हैं। मैं अब ये मैच जीतने के बाद ही आराम करूंगा। गट्टू ने दर्द सहते हुए भी बेहतरीन खेल दिखाया और एक गोल करके अपनी टीम को 2-1 के मार्जिन से जिता दी। लेकिन गट्टू की चोट ज्यादा थी और प्रिंसिपल सर नहीं चाहते थे कि फाइनल मैच में उसकी चोट और बढ़ जाए। गट्टू, तुम फाइनल मैच स्किप कर दो। अगर ये चोट और ज्यादा गहरी हो गई तो बहुत प्रॉब्लम हो जाएगी। मैं ठीक हूँ सर, अभी मुझे बस वो ट्रॉफी दिख रही है और हर हाल में मैं अपने स्कूल के लिए वो ट्रॉफी जीतना चाहता हूँ। अगले दिन टूर्नामेंट का फाइनल मैच शुरू हुआ। पापा और मम्मी भी गट्टू चिंकी को इंकरेज करने के लिए स्टेडियम में आ गए थे। मैच शुरू हुए 15 मिनट हो चुके थे और दोनों ही तरफ से कई अटैकिंग मूव्स बने, लेकिन अभी तक किसी भी टीम ने कोई गोल नहीं किया था। सेंट जोसेफ कन्वेंट के कोच ने अपने कैप्टन विक्रांत से कहा, उनकी टीम का मेन थ्रेट गट्टू है। तुम 2 प्लेयर्स को बोल दो कि वो हमेशा गट्टू के आसपास ही रहे और उसे कोई भी मूव बनाने का मौका ना दे। विक्रांत ने ऐसा ही किया और उसके 2 प्लेयर्स हर वक्त गट्टू के साथ ही रहते थे। अब गट्टू के लिए कोई भी मूव बनाना मुश्किल हो गया था। चिंकी, सेंट जोसेफ के 2 प्लेयर्स ने गट्टू को घेर रखा है। हाँ राजू, हमें कोई तरकीब निकालनी पड़ेगी। हाफ टाइम तक स्कोर 0-0 रहा, लेकिन हाफ टाइम के ठीक बाद सेंट जोसेफ ने लेफ्ट साइड से एक सरप्राइज मूव बनाया और उनके कैप्टन विक्रांत ने एक गोल करके 1-0 की लीड ले ली। मैंने बोला था ना, इस साल भी ट्रॉफी हम ही जीत रहे हैं। समय तेजी से निकल रहा था और गट्टू की टीम को गोल करने का कोई मौका नहीं मिल रहा था। चिंकी, सेंट जोसेफ्स की टीम अब नेगेटिव टैक्टिक्स पे उतर आई है। हाँ, अब वो बॉल को बस आपस में ही घुमा के टाइम वेस्ट कर रहे हैं। हमारे लिए ये अच्छा है, उनकी लीड हमेशा सिर्फ 1 गोल की ही रहेगी। मुझे बस एक मौका मिल जाए इक्विलाइजर गोल मारने का। अब मैच खत्म होने में केवल 5 मिनट बाकी थे और गट्टू की टीम को गोल करने का कोई मौका नहीं मिल पा रहा था। गट्टू, याद करो वो मेसी वाला वीडियो जिसमें उसने 5 प्लेयर्स को डॉज करके गोल किया था। तुम्हें भी कुछ वैसा ही करना पड़ेगा। सही कह रही हो चिंकी, मैं अब वही ट्राई करता हूँ। मैच खत्म होने से सिर्फ 2 मिनट पहले उसे मौका मिल गया और उसने एकदम मेसी वाले मैजिकल मूव्स दिखाकर सेंट जोसेफ कन्वेंट के डिफेंस रिंग को तोड़ दिया और गोल कर दिया। वाह गट्टू, ये वाला मूव तो ऑसम था। गेम टाइम खत्म होने पर स्कोर 1-1 से टाइड था और अब टायर ब्रेकर की बारी थी। टायर ब्रेकर में दोनों ही टीम के गोलकीपर्स ने शानदार खेल दिखाया और पहले 4 शॉट्स के बाद भी दोनों ही तरफ से कोई गोल नहीं हुआ। सेंट जोसेफ के कोच ने उसके कैप्टन विक्रांत से कहा, विक्रांत, ये लास्ट चांस है गोल करने का। विक्रांत के अंदर एरोगेंस और ओवर कॉन्फिडेंस भरा हुआ था। डोंट वरी सर, मेरे शॉट को इनका गोलकीपर नहीं रोक पाएगा। विक्रांत ने गोलकीपर को ब्लफ करते हुए राइट कॉर्नर की तरफ किक मारी, लेकिन गोलकीपर ने डाइव लगाकर बॉल को गोल से बाहर पुश कर दिया। अब गट्टू की बारी थी। हमें तुम पर पूरा भरोसा है गट्टू। गट्टू ने एक गहरी सांस ली और एक जबरदस्त एंगुलर शॉट लगाया जो हवा में कर्व होती हुई गोल के राइट कॉर्नर में चली गई। वाह गट्टू, व्हाट अ शॉट। गट्टू, यू आर द बेस्ट। इस शानदार गोल के साथ ही गट्टू की टीम टूर्नामेंट चैंपियन बन गई।
वहीं सेंट जोसेफ के कैप्टन और कोच का घमंड टूट चुका था और विक्रांत चुपचाप सर झुकाए वहां से चला गया। स्टेज पर गट्टू ने जब ट्रॉफी उठाई तो उसकी पूरी टीम, प्रिंसिपल सर और मम्मी पापा भी तालियां बजाकर सेलिब्रेट कर रहे थे। तुमने कमाल कर दिया गट्टू, फाइनली ट्रॉफी हमने जीत ली। तुम्हारे बिना ये जीत पॉसिबल नहीं थी चिंकी, ये पूरी टीम की जीत है। प्रिंसिपल सर ने गट्टू की मम्मी और पापा से कहा। सच में कमाल के बच्चे हैं गट्टू और चिंकी। पापा और मम्मी ये सुनकर काफी प्राउड फील करते हैं। गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला। गट्टू चिंकी आणि आई बाबा सोबत डिनर करत होते। दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते। अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्सायटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना, पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय? वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे, म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई, मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आई बाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा, आलं का वॉटर पार्क? अरे नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क यायला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा, त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई बाबा चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकर आत. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्या सोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी, तू आई सोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूल वर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूब मध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आई सोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाइड मध्ये जायची, तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूल मध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात.
हे घे गट्टू, हे घे. तू पण घे, हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ. ठीक आहे. मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीनमध्ये जाऊन लंच करतात. मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणार आहे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वाव आई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा. ठीक आहे. आई, यानंतर आपण परत त्या पूलमध्ये जाऊया जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो, ठीक आहे चिंकी. तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ, पण आधी जेवण संपव बरं. ठीक आहे. गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. आजी आजोबांची अॅनिव्हर्सरी. गट्टू आणि चिंकी सोफ्यावर बसून काही प्लॅनिंग करत होते आणि आई पटापट सामान भरून तयारी करत होती. बाबा आपली ब्रँड न्यू कार ट्रिपसाठी वॉश करून रेडी करत होते. अरे गट्टू चिंकी, अजून किती प्लॅनिंग करणार आहात? चला आता बाकीचं प्लॅनिंग रस्त्यात करा. आपल्याला उशीर होतोय. अगं आई, अजून आमचे खूप प्लॅन्स बाकी आहे. रस्त्यात आम्हाला खूप काही ठरवायचंय. नाहीतर काय ग आई, तू आम्हाला अगदी शेवटच्या क्षणी सांगितलं की आजी आणि आजोबा आपल्याकडे येणार नाहीये. आपल्याला त्यांच्या घरी जायचंय, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हो आई, आम्हाला दोघांना इतकी सगळी तयारी करायची आणि तीही इतक्या कमी वेळात. हो बाबा, हो, मला समजलं. आता लवकर जाऊन कारमध्ये हे सामान ठेवण्यासाठी बाबांना मदत करा. तोपर्यंत मी घराला कुलूप लावते. मग गट्टू चिंकी आई आणि बाबा कारने आजी आजोबांना भेटायला निघतात. त्यांच्या आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी होती आणि यावेळेला सगळी फॅमिली मिळून स्पेशल सेलिब्रेशन करणार होते. तर सांगा गट्टू चिंकी, काय काय प्लॅनिंग केलंय तुम्ही आजी आजोबांकरता? बाबा, आम्ही दोघांनी तर खूप काही करायचं ठरवलंय. सगळ्यात आधी तर आम्ही त्यांच्यासाठी एक शुगर फ्री केक बनवणार आहोत, म्हणजे त्यांना आवडीने खाता येईल. वा चिंकी, खूप छान विचार केलाय तुम्ही. थँक्यू बाबा. मग आम्ही त्यांच्यासाठी 50 फुलांचा एक बुके बनवणार आहे आमच्या हातांनी. अरे वा, ही खूप मस्त कल्पना आहे गट्टू. अरे पण इतकी सगळी फुलं कुठून आणणार तुम्ही? अजून कुठून आई? आजी आजोबांच्या घराशेजारील गार्डन मधून. अरे हो की, तिथे खरंच खूप सुंदर फुलं लावली आहेत. गुड मुलांनो, गुड. अजून काय प्लॅन आहेत तुमचे? हो आई, आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही अगं नाही चिंकी, आता बास कर. सगळं आत्ताच थोडी सांगायचंय. आई बाबांसाठी सुद्धा काहीतरी सरप्राईज राहू देत ना. अगदी बरोबर आहे तुझं गट्टू, खरंय तुझं. थोडंसं सरप्राईज एलिमेंट तर हवंच ना. चला आता रात्री पार्टीतच पाहू गट्टू आणि चिंकी काय काय करणार आहेत. मग आई बाबा आणि गट्टू चिंकी आजी आजोबांच्या घरी पोहोचतात. नमस्ते आजोबा, नमस्ते आजी, लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्ते मुलांनो, थँक्यू. या माझ्या पिल्लांनो, कसे आहात तुम्ही दोघं? प्रवास कसा झाला? भूक लागली असेल ना? हो आजी, मला खूप भूक लागलीये. हो आजी, मलाही. अरे तर या गट्टू चिंकी, पटकन हातपाय धुवा. आजी तुमच्यासाठी गरम गरम खायला देते. मग गट्टू चिंकी आणि सगळी फॅमिली एकत्रित बसून जेवण करतात आणि खूप साऱ्या गप्पा मारतात. खाऊन झाल्यानंतर गट्टू चिंकी गुपचूप घरातून बाहेर पडतात. अरे हे काय, गट्टू आणि चिंकी कुठे दिसत नाहीयेत. हो ना, मी सुद्धा त्यांना केव्हाची शोधतीये. माहित नाही कुठे दोघं गायब झाले. आई आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. अरे तुम्ही दोघं काळजी करू नका, ती दोघं आम्हाला सांगून गेली, बस येतीलच थोड्या वेळात.
मग सगळे संध्याकाळच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागतात. थोड्या वेळाने गेस्टही येऊ लागतात आणि सेलिब्रेशन सुरू होतं. सगळे आजी आजोबांचं अभिनंदन करत होते. अरे, अजून गट्टू चिंकी आले नाहीयेत. अरे, आहेत तरी कुठे ते? हो ना हो, त्या दोघांना जाऊन आता खूपच उशीर झालाय. तितक्यात अचानक रूमचे लाईट बंद होतात आणि गट्टू चिंकी तिथे येतात. सगळी लाईट्स त्या दोघांकडे असते. हॅपी 50th अॅनिव्हर्सरी आजी आजोबा. आजचा हा स्पेशल परफॉर्मन्स खास तुमच्या दोघांसाठी. हो आजी आजोबा, तुमच्या दोघांसाठी आहे. आजी आजोबा, बघा आमचे सगळ्यात लाडके जगापेक्षा वेगळे. जग आम्हाला काहीही बोलो, आम्ही आहोत त्यांचे लाडके. कधीही कुठलं संकट आलं तर आजी आजोबा आमचे खरे मित्र. नेहमी करतात आमची चौकशी, घेतात सगळ्यांपेक्षा जास्त काळजी. असेच आजी आजोबा, सोबत राहा तुम्ही खूप वर्ष. सगळेजण गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात आणि आजी आजोबा त्यांची कविता ऐकून खूप खुश होतात आणि त्यांना मिठी मारतात. इकडे या माझ्या मुलांनो, किती सुंदर कविता ऐकवलीत तुम्ही. अगदी मनाला स्पर्शून गेली. हो मुलांनो, खरंच तुमची ही कविता मनाला भिडलीच. हे आजचं सगळ्यात छान गिफ्ट होतं. थँक्यू गट्टू चिंकी. हे आम्हाला कायम लक्षात राहील मुलांनो, माझ्या बाळांनो. अरे अरे आजी आजोबा, अजून तर गिफ्ट्स बाकी आहेत. ही तर फक्त सुरुवात होती. अजून काय काय मिळणार आहे बघाच. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात. मग चिंकी जाते आणि आजी आजोबांसाठी अॅनिव्हर्सरीचा केलेला केक घेऊन येते. आजी आजोबा, हा स्पेशल शुगर फ्री केक आम्ही तुमच्यासाठी बनवलाय. म्हणजे तुम्ही सुद्धा केक एन्जॉय करू शकाल. दरवर्षी तुम्ही केक कापता पण खाऊच शकत नाही, म्हणून हा खास केक तुमच्या दोघांसाठी. अरे वा मुलांनो, किती छान गिफ्ट आहे हे. चला याला कापूया. सगळे मिळून केक कट करतात. आता वेळ झालीये एक फायनल गिफ्टची. तुम्ही दोघं तयार आहात? आता अजूनही काही राहिलंय का गट्टू? एकाच दिवसात आम्हाला किती खुश करणार आहात तुम्ही. हा अगं आजी, हे गिफ्ट पाहून तर तू खरंच खूप खुश होशील. मग चिंकी जाते आणि एक मोठा फ्लॉवर बुके घेऊन येते. अरे वा गट्टू चिंकी, हा बुके तर तुम्ही खूप सुंदर बनवलाय. आजी आजोबा सुद्धा तो बुके बघून खूप खुश होऊन जातात. आजी आजोबा, ह्यामध्ये 50 वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, जी आम्ही गार्डन मधून घेतलीये. तुम्हाला आवडली ना? हो मुलांनो, आम्हाला खूप आवडलं. किती कष्ट घेतले तुम्ही दोघांनी आमच्यासाठी. हे बघून खरंच खूप आनंद झाला. हो मुलांनो, तुम्ही दोघांनी मिळून आमची 50th अॅनिव्हर्सरी अगदी छान केली. गट्टू चिंकी आजी आजोबांचं बोलणं ऐकून खुश होतात. चला आता सगळे एकत्र बसून जेवण करूया. हा खरं, गट्टू चिंकीनं एवढी मेहनत केलीये. खूप भूक लागली असेल ना? हा हो बाबा, मला आता खूप जोराची भूक लागलीये. गट्टू चिंकी, आजचं जेवण तुमच्या दोघांच्या आवडीचं बनवलंय आम्ही. अगदी पोटभर खा. अहो आजोबा, आज फक्त पोटभर नाही तर मन भरून खाणारे. ओ, मग तर सगळं जेवण गट्टूच संपवेल, कारण त्याचं मन कधी भरतच नाही. सगळे लोक चिंकीचं बोलणं ऐकून हसू लागतात. चला मग आता स्पर्धाच होऊ देत, की गट्टू जास्त खातो की चिंकी. ओ हो, जर गोष्ट स्पर्धेची आहे तर मी पण तयार आहे. बघूयात कोण हरवतं मला. मग सगळे मिळून डिनर एन्जॉय करतात आणि अशा प्रकारे आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी अगदी धूमधडाक्यात साजरी होते. शाळेची तयारी. वार्षिक परीक्षेचा निकाल अगोदरच लागला होता आणि आता गट्टू चिंकीच्या सुट्ट्या सुरू होत्या. नवीन सेशन सुरू व्हायला आणि शाळा उघडायला अजून 3-4 दिवस होते. दुपारच्या वेळेत बाबा मार्केटमधून येतात. त्यांना बघून गट्टू चिंकी अतिशय एक्साइटमेंट मध्ये त्यांच्याजवळ जातात आणि त्यांना विचारतात, अहो बाबा, तुम्ही बाजारातून काय आणलंय? मुलांनो, आज मी मार्केटमधून खूप काही आणलंय. बाबा, तुम्ही आमची वह्या पुस्तकं आणली आहे ना? हो हो चिंकी बेटा,
हे पहा, यात तुमच्या वह्या आणि पुस्तकं आहेत आणि सोबतच त्यावर लावायलाही कव्हर सुद्धा आहेत. गट्टू बघ ना, ह्यामध्ये आपल्या आवडत्या कार्टूनची नावाची स्टिकर्स आहे. किती मस्त आहे ना. हो चिंकी, हे लावायला खूपच मजा येईल. आणि मुलांनो, तुमच्या दोघांसाठी माझ्याकडून हे गिफ्ट, नव्या स्कूल बॅग्स. गट्टू चिंकी आपल्या नवीन स्कूल बॅग्स बघून खूप खुश होऊन जातात. हे तर बाबांनी एकदम मस्तच केलं. हो ना गट्टू चिंकी? तसंही तुमची जुनी दप्तरं खराब झाली होती. आता नवीन वर्षात नवीन दप्तरं घेऊन जा. हो आई, माझ्या दप्तराची तर चेनच खराब झाली होती. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा, हे दप्तर खूप मस्त आहे. वेलकम मुलांनो. गट्टू चिंकी आपल्या वह्या पुस्तकांना कव्हर लावण्यासाठी खूप एक्साइटेड होते. पण आई सकाळपासून आपल्या कामामध्ये बिझी होती. संध्याकाळी आई फ्री होऊन गट्टू चिंकी सोबत बसते आणि त्यांची कव्हर लावण्यासाठी मदत करू लागते. गट्टू चिंकी, मी तुमच्या वह्या पुस्तकांना कव्हर घालून देईल आणि तुम्ही लवकर लवकर त्याच्यावर नेम स्लिप्स लावा, म्हणजे आपलं काम लवकर होईल. ओके आई. मग आई कव्हर लावून वह्या पुस्तकं गट्टू चिंकीला देऊ लागते आणि ते दोघं नेम स्लिप्स लावू लागतात. तेवढ्यात चिंकीच्या हातात हिंदीचं पुस्तक येतं. ओ, हे तर आमच्या नवीन वर्षाचं हिंदीचं पुस्तक आहे. ह्यामध्ये तर अनेक नवीन गोष्टी आणि कविता असतील. चिंकी एवढं बोलून आपल्या नवीन पुस्तकातल्या गोष्टी वाचू लागते आणि गट्टू नेम स्टिकर्स लावण्यात बिझी होता. सगळे आपापल्या कामात बिझी होते. तेवढ्यात बाबा तिथे सगळ्यांकरता ज्यूस घेऊन येतात. तुम्ही सगळे खूप जास्त मेहनत करताय. बघा, मी तुमच्यासाठी ज्यूस आणलंय. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा. आमचं कामही आता होतच आलंय. उन्हाळा सुरू झालाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला चिंकीचे केस कापायला हवे. मग तुम्ही उद्याच सकाळी चिंकीचे केस कापा. हो बाबा, मला एकदम छोटे केस करायचे, म्हणजे मी नवीन बेल्ट लावून शाळेत जाऊ शकेल. खूप मजा येईल. ओ, असं आहे का चिंकी? ठीक आहे, आपण उद्या सकाळी तुझा नवीन हेअरकट करायला जाऊ. ओके. दुसऱ्या दिवशी बाबा चिंकीला घेऊन जातात आणि तिचा नवा हेअरकट करून आणतात. जेव्हा बाबा आणि चिंकी घरी येतात तेव्हा गट्टू आणि आई चिंकीचा हेअरकट बघून चकित होतात. अरे वा चिंकी, हा लहान केसांचा हेअरकट तर खूप मस्त दिसतोय तुला. हो खरंच चिंकी, हा नवीन लुक तर तुला खूपच मस्त दिसतोय. क्या बात आहे चिंकी, नवीन वर्षात तर तुझा लुक सुद्धा नवीन नवीन झालाय. थँक्यू गट्टू आणि थँक्यू आई. शाळेत सुद्धा गुड्डी माझी नवीन हेअरस्टाईल बघून एकदम चकित होईल. हो चिंकी, आणि आपले इतर मित्र सुद्धा. बरं मुलांनो, आता फक्त आपल्याला तुमच्यासाठी नवीन युनिफॉर्म आणि शूज आणायचे. मग तुम्ही दोघं नवीन वर्षासाठी एकदम तयार व्हाल. हा, आपले गट्टू चिंकी आता मोठे झालेत. त्यांना मागच्या वर्षीचा युनिफॉर्म येणार नाही. तर ठीक आहे, संध्याकाळी मी आणि गट्टू चिंकी जाऊन नवीन युनिफॉर्म घेऊन येऊ. ठीक आहे बाबा. ठीक आहे बाबा. संध्याकाळी बाबा त्या दोघांना घेऊन जातात आणि त्यांना नवीन युनिफॉर्म घेऊन देतात आणि सोबत शूजही. जेव्हा ते परत येत होते तेव्हा ते आपसात बोलत होते. बाबा, आम्ही दोघं घरी राहणं खूप मिस करू. आम्हाला या सुट्टीत घरी राहायला खूप मजा आली. हो बाबा, खरंच आम्ही दिवसभर किती मस्ती करायचो आणि आईशी किती गप्पा मारायचो. आता आम्ही परत शाळेत जायला लागणार आणि बिझी होणार. काही हरकत नाही मुलांनो, शाळेत जाणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि हे सगळं तर सुरूच असतं. हो बाबा, घरी मजा तर खूपच येत होती, पण मी शाळेत जाणंही मिस करत होतो. म्हणून मी शाळेत जायला सुद्धा एक्सायटेड आहे. शाबास गट्टू, क्या बात आहे. चला, यावर आपण आईस्क्रीम खाऊ. हो बाबा, मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाणार आहे आणि आपण आईसाठी सुद्धा आईस्क्रीम घेऊन जाऊया. हो हो चिंकी, बिलकुल. ये आईस्क्रीम, मी मँगो फ्लेवर घेणार आहे बाबा. ये मजा येईल. गट्टू चिंकी बाबांसोबत आईस्क्रीम खरेदी करतात आणि आईसाठी सुद्धा घेऊन जातात आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी शाळेत जायला अगदी तयार होते. थंडीतलं मजेदार जेवण. आज गट्टू चिंकी खूप एक्सायटेड होते कारण ते आई सोबत आज आपल्या आजीच्या घरी वेकेशनसाठी जात होते. चला गट्टू चिंकी, गाडीमध्ये बसा, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. तुमच्या ट्रेनची वेळ होतीये. आईला म्हणाव पटकन कुलूप लाव. ओके बाबा.
सगळेजण आजीच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर गट्टू चिंकी, तुम्ही एक्साइटेड आहात ना? अहो बाबा, आम्ही तर खूप एक्साइटेड आहोत. आम्ही किती दिवसांनी आजीकडे चाललोय. खूप मजा येईल. पण बाबा, तुम्ही आला असतात तर अजून मजा आली असती. हो बाळांनो, ते तर आहेच. पण काय करू, माझ्या ऑफिसला सुट्टी नाहीये ना, म्हणून. पण तुम्ही आजी आणि आई सोबत खूप मजा करा, काय? ओके बाबा. बाबा सगळ्यांना स्टेशनला ड्रॉप करून निघून जातात. गट्टू चिंकी खूप दिवसानंतर ट्रेनमध्ये बसत होते, त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट खूप वेगळी होती. मुलांनो, आरामात बसा. आपण काहीच तासात आजीच्या घरी पोहोचू. आई, आजीने सांगितलं होतं की तिथे खूप थंडी पडलीये. तू आमचे स्वेटर्स घेतलेस ना? हो हो गट्टू, मी सगळं घेतलंय. संध्याकाळी गट्टू चिंकी आणि आई आजीच्या घरी पोहोचतात आणि त्यांचा मामा त्यांना स्टेशनला घ्यायला येतो. जय श्रीराम मामा. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? आणि माझी बहीण कशी आहे? एकदम मजेत दादा. तू कसा आहेस? आणि आई कशी आहे? मी मस्त आहे. आई तुझी आतुरतेनं वाट बघतेय घरी. चला लवकर घरी जाऊया. गट्टू चिंकी आपल्या मामासोबत आजीच्या घरी पोहोचतात. आलात माझ्या मुलांनो. आजी. गट्टू चिंकी धावतच जातात आणि आजीला जाऊन बिलगतात. ओ हो हो हो, तुम्ही किती दिवसानंतर आलात दोघं. किती मोठे झालात बरं. आजी आजी, खूप भूक लागलीये. तू आमच्यासाठी काय बनवलंयस? अगं चिंकी, मी तुमच्यासाठी खूप पदार्थ बनवले आहेत. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला भरवणार गाजराचा हलवा. गाजराचा हलवा? ये. अरे मुलांनो, या, मी तुम्हाला वाढते. आई, मला इथे थंडी वाजतीये. मला माझं स्वेटर दे ना. हो आई, मला सुद्धा. हो हो मुलांनो, इथे वातावरण खूप थंड आहे. हे घ्या, सगळ्यांसाठी गरमागरम गाजराचा हलवा. गाजर हलव्याचा गोड सुगंध सगळ्या खोलीमध्ये दरवळतो. वाव, हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. दे दे आजी. हे घे गट्टू, हे घे. सगळे टेस्टी टेस्टी गाजराचा हलवा एन्जॉय करतात. वाव, हा किती टेस्टी आहे आजी. मी तर 2 वाट्या खाणार आहे आजी. नक्कीच मुलांनो, जेवढं हवं तेवढं खा. तुम्ही तुमच्या आजीकडे इतक्या दिवसांनी आला आहात. मी तुम्हाला खूप पदार्थ करून खायला घालणार आहे. हो वाव, अजून कुठले पदार्थ बनवणार आहे आजी? मुलांनो, थंडीमध्ये इथे खूप वेगवेगळे पदार्थ बनतात. जसं की मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी, सरसों का साग आणि बाजरीची भाकरी, डाळीची कचोरी सुद्धा. अगं बस आजी, अजून नको सांगू, नाहीतर तुला हे सगळं आत्ता बनवावं लागेल. काळजी करू नकोस गट्टू, मी आजी सोबत तुमच्यासाठी हे सगळे पदार्थ करेन. तुम्ही दोघं तुमची सुट्टी खूप एन्जॉय करा, खास थंडीतल्या पदार्थांसोबत. गट्टू चिंकी आईचं बोलणं ऐकून खूप खुश होतात आणि सगळे डिनर करून झोपी जातात. मी तर आज आजीजवळच झोपणार आहे. हो, मी पण. आजी, तू आम्हाला गोष्ट सांगणार ना? हो हो मुलांनो, का नाही, या बरं. गट्टू चिंकी आजीकडून गोष्टी ऐकत ऐकत झोपी जातात. सकाळी सकाळी गट्टूचे डोळे उघडतात तेव्हा गट्टूला खूप छान वास येतो. उठ ग चिंकी, बघ किती मस्त वास येतोय. बहुतेक नाश्त्याला खूप मस्त बनलंय काहीतरी. अरे झोपू दे ना गट्टू. ठीक आहे चिंकी, मग झोप तू. मी चाललो मस्त नाश्ता करायला. नाश्त्याबद्दल ऐकून दोघेही जागे होतात आणि धावतच किचनकडे पळतात. आई आणि आजी मिळून नाश्ता बनवत असतात. वाव, काय मस्त वास आहे. काय बनवलंय आजी? मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी. अरे वा, हे तर खूप टेस्टी दिसतंय. मग जा लवकर ब्रश करून या आणि मग मस्त एन्जॉय करा तुमचा नाश्ता. दोघे धावतच जातात
आणि ब्रश करू लागतात. या मुलांनो, नाश्ता टेबलवर ठेवलाय. वाव आजी, मस्त चव आहे ग पराठ्याची. खरंच मज्जाच आली आणि पराठ्यांसोबतच चटणी कमाल आहे. नीट खा मुलांनो, पोटभर तसंच मन भरून खा. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीचा मामा येतो. ओहो, तर नाश्ता चालू आहे. फक्त नाश्ता नाही तर खूप चविष्ट नाश्ता होतोय मामा. ये तूही बस. नाही नाही नाही, तुम्ही दोघं खा, माझं झालंय. आणि हे पहा, मी तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणलीये. गट्टू चिंकी उत्साहानं मान उंचावून मामाची बॅग पाहू लागतात. ओ अच्छा, काय सांगा ना. हे आहे मलाई मक्खन. मलाई मक्खन हे काय असतं? अरे गट्टू चिंकी, ही इथली खूप फेमस डिश आहे जी फक्त थंडीमध्येच असते. हा, हे घ्या, ट्राय करून पहा. अरे वा, ही तर खूप टेस्टी आहे. हे तर तोंडात ठेवताच विरघळलं. किती गोड आहे. पाहिलं, आवडलं की नाही? हो मामा, खूप आवडलं. असाच गट्टू चिंकी टेस्टी नाश्ता करून नंतर मामासोबत खूप गप्पा मारतात आणि त्यांच्यासोबत खेळतातही. चला मुलांनो, या जेवणाची वेळ झालीये. वाव, मी तर खूप एक्सायटेड आहे यासाठी की जेवायला कोणता पदार्थ असणार आहे. हो गट्टू, मी सुद्धा. मुलांनो, मी तुमच्यासाठी बाजरीची भाकरी आणि सरसों का साग बनवलंय. गट्टू चिंकी जेवण टेस्ट करतात आणि त्यांना हेही खूप पसंत पडतं. खूप मस्त आहे आजी. माहितीये मुलांनो, हे जेवण फक्त टेस्टीच नाही तर शरीरासाठीही उपयुक्त आहे. अच्छा, ते कसं मामा? मुलांनो, या सरसोच्या सागामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे आपल्याला सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन पासून वाचवतं आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतं. आणि बाजरीच्या भाकरीत खूप सारं प्रोटीन असतं. वाव, ह्या जेवणाचे किती फायदे आहेत. आणि त्यासोबत टेस्टी सुद्धा आहे, हो ना? हो गट्टू. वाव, ह्या तर खूप मस्त सुट्ट्या आहेत. हो खरंच, थंडीच्या दिवसातले इतके सगळे पदार्थ खाऊन आमची सुट्टी तर एकदम हॅपी झालीये. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या उरलेल्या सुट्ट्याही आनंदाने घालवतात. गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात, आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले, सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव. आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते, शाबास चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅबमध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्टकडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई, बाबा, गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू, चिंकी, आई, बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले. तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा?
अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू, चिंकी, आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधीही न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे. गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह, ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आईबाबा मोनोरेलमध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेलमधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअरपर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी, हे अटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे. मुलांनो, दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड साठी, म्हणून तुम्ही खूप पिक्चर्स मध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉल मध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉलपैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्स करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई-बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून
गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर जेव्हा एसयूव्हीचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटतेय की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर एसयूव्हीच्या राईड नंतर ते सगळे डेझर्टमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी, हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू, चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.